नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नितीन तोरमन, ॲडव्हान्स कंपनी प्रतिनिधी, तालुका सेलू, जिल्हा परभणी। आज आपण साळेगाव शिवारात आहोत। इथं हळदीची लागवड झालेली। हा व्हिडिओ ज्या लोकांनी, ज्या शेतकऱ्यांनी हळद लागवड केली आहे, ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी केली, ज्यांच्याकडे नाही त्यांनी अजून केली नाही। तर निसर्गाचा पाऊस पडेपर्यंत तुम्ही थांबा, कारण जमिनीमध्ये सर्वदूर हीट पसरलेली असताना जर लागवड केली तर उगवण क्षमता तुमची एकसारख्या प्रमाणात होत नाही। इथं ड्रिपची व्यवस्था असल्यामुळे शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली। उगवण आपण बघू शकतो। आता दाखवूया। पाण्याची व्यवस्था तुमच्याकडे आहे, पण जास्त पाणी पण नाही चालत हळदीला, जेणेकरून सडण्याचे चान्सेस असतात। हे बघा, नवीन मूळ फुटण्याची सुरुवात होते। या हळदीला जवळपास 18 ते 20 दिवस झालेले, बरोबर, पण याला काही ठिकाणी प्रमाणात सडसुद्धा लागलेली आहे। हे बघा, पाणी साचलेले याच्यामध्ये, ही सड लागलेली। तर शेतकरी मित्रांनो, ही सड दिसते तुम्हाला, बघा। याच्यातून सड लागल्यानंतर तुमची येणारे फुटवे खूप कमजोर असणारे, बेनं पूर्ण सडून जाणारे आणि फुटवे नसणारेच तिथं, नुकसान तुमचं तिथं होणार आहे आणि उत्पन्नामध्ये घट येण्याचे चान्सेस असू शकतात। तर ही जर हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो, ते लक्षात घ्या। याला मेटलॅक्झिल 8% आणि 64% मेनकोझेब हे बुरशीनाशक, आणि याच्यामध्ये जर तुम्हाला बारीक प्रमाणात जर आळी सुरमी वगैरे काही दिसलं तर तुम्हाला लॅम्बडा सॅलोथ्रिन थायमिथॉक्साम जे नेगेटिव्हमध्ये येतं त्याचा तुम्ही वापर करा। जास्त प्रमाणात तुम्ही सोडू नका, 200 ml नेगेटिव्ह सोडा आणि जवळपास 250 ग्राम तुम्ही बुलेट नावाचं औषध आहे, बुरशीनाशक आहे, त्याचा वापर करा। तुम्हाला खूप सुंदर असे रिझल्ट येतील। अधिक माहितीसाठी आणि हळदीचं चांगल्या प्रकारे नियोजन करण्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता। यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर संपर्क करा, किंवा ॲडव्हान्स पेस्टिसाइडच्या ऑफिशियल पेजला फॉलो करा। माझा मोबाईल नंबर आहे 98 34 10 43 46। धन्यवाद।